कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीने भारतीय जनता पार्टीच्या कोर टीमची बैठक या ठिकाणी आमंत्रित करण्यात आली। कोर्टाने दिलेला निर्णय शिवसेनेमध्ये झालेली फूट, राज्यामध्ये असणारी परिस्थिती या सर्वांवर भारतीय जनता पार्टीच्या कोर टीमनी मंथन केलं, चर्चा केली। भविष्यातील घडामोडीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोर टीमनी पूर्ण लक्ष देऊन या निर्णयाकडे आपली भूमिका भविष्यात ठरवण्याचा निर्णय केलाय। आज कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यामध्ये व विशेष करून विधिमंडळामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीचं आकलन व त्याचा अंदाज केला गेला। राज्यासमोरचे राजकीय प्रश्न लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी आपली भूमिका ठरवेल यावर आज चर्चेतून शिक्कामोर्तब करण्यात आलाय की राज्यामध्ये असणाऱ्या अस्थिर परिस्थितीत वेट अँड वॉच या भूमिकेतून अजून काही लक्ष दिले जाईल आणि नंतर भारतीय जनता पार्टी एका भूमिकेपर्यंत येईल। भारतीय जनता पार्टी की कोर टीम की बैठक संपन्न हुई। सुप्रीम कोर्ट के निर्णय के बाद राज्य के राजनीतिक परिस्थिति का आकलन किया गया, उस पर चर्चा की गई। शिवसेना में जो फूट हुई है, आज एकनाथ शिंदे जी, उनकी शिवसेना ये मूल शिवसेना है, ये जो उन्होंने कहा है, घोषणा की है, उस विषय में भी मंथन हुआ है। और भारतीय जनता पार्टी इस राजनीतिक अस्थिरता में हमने आने वाले दिनों में क्या भूमिका लेनी चाहिए, इस विषय पर हमने आज चर्चा की है। और चर्चा के बाद ये तय किया है कि अभी भी हमने वेट एंड वॉच करते हुए आने वाले दिनों में जैसी परिस्थिति निर्माण होगी फिर से कोर टीम बैठेगी और उचित निर्णय, जनहित का निर्णय, महाराष्ट्र के हित का निर्णय, लोकहित का निर्णय, महाराष्ट्र को आगे बढ़ाने का निर्णय करने के लिए भारतीय जनता पार्टी पूरी साथ में आगे भारतीय जनता पार्टी की ओर से मैंने आपको कहा है कि अभी तो ये मांग श्री एकनाथ शिंदे जी के गठ की ओर से की गई है, हमने उस पे भी ध्यान दिया है। और आने वाले दिनों में जैसा मैंने कहा, जैसे जैसे गठों की ओर से प्रस्ताव आएंगे, उस प्रस्ताव के बाद फिर कोर टीम बैठकर उचित निर्णय करेगी। भाजपा सरकार बनाने का अभी जो परिस्थिति है उसके बारे में आकलन किया गया है और भारतीय जनता पार्टी वेट एंड वॉच के भूमिका में आज भी है। कितना नंबर है? सुप्रीम कोर्ट के निर्णय के बारे में इस विषय का चिंतन किया गया। सुप्रीम कोर्ट ने जो कहा है उसके आधार पे आने वाले दिनों में जो और प्रस्ताव आगे आएंगे, उस प्रस्ताव के बाद भारतीय जनता पार्टी अपने कोर टीम के माध्यम से उचित निर्णय करेगी। भारतीय जनता पार्टीच्या कोर बैठकीमध्ये आज असा कोणताही सरकार स्थापनेच्या प्रस्तावाबाबत चर्चा झाली नाही। आज असणारी राज्यातली अस्थिर परिस्थिती, शिवसेनेमध्ये असणारी फूट, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी केलेला त्यांना आग्रह
या सर्व गोष्टीवर भारतीय जनता पार्टी लक्ष देऊन आहे. भविष्यामध्ये रोज होणाऱ्या घटना आणि या घटनांवर लक्ष ठेवून भारतीय जनता पार्टी पुन्हा कोर टीमची बैठक घेऊन उचित निर्णय करेल. स्वागत करणार एक मिनिट, शेवटचा प्रश्न. बंडखोर आमदारांचं भाजपा स्वागत करणार आहे. एक प्रश्न, बंडखोर आमदारांच्या संदर्भामध्ये खर तर हा प्रश्न हा आपल्याकडून अपेक्षित नाही, कारण ते स्वतःला बंडखोर मानत नसून ते शुद्ध 24 कॅरेटच्या शिवसेनेचे आम्ही आमदार आहोत असं सांगतात. तुम्ही मग प्रश्न करताय ते बंडखोर. आता बंडखोर कोण की संजय राऊतांच्या शब्दामध्ये बंडखोर नॉटी कोण हे तर येणारा काळ सांगेल. आणि म्हणून यावर मी कोणत्याही शिवसेनेच्या आमदारांना बंडखोर समजत नाही. याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मी करणार नाही. पण शिवसेना आणि त्याचं बहुमत यांनी आतापर्यंत आम्हाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. शिवसेनेकडून जेव्हा प्रस्ताव येईल आणि म्हणून बंडखोर आमदारांच्या प्रस्तावाशी भारतीय जनता पार्टीला काहीही देणं घेणं नाही. शिवसेना जर ते मूळ स्वतःची मांडताय तर शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला तर पुन्हा कोर टीम बसेल. शिवसेना के ग्रुप लीडर, शिवसेना के गट नेता श्री एकनाथ शिंदे जी की ओर से हमें कोई प्रस्ताव आया नहीं है. विधान परिषद असेल दोन्ही वेळा सरकार अल्पमतात सिद्ध झालं. आता तुम्ही फ्लोटची मागणी करता का? एवढा मोठा गट बाहेर गेलाय, तुम्ही विरोधी पक्षात आहात, मोठा आकडा तुमच्याकडे, तुम्ही स्वतः फ्लोटची मागणी करणार आहेत का? मी पुन्हा आपल्याला सांगतोय की कोर्टाने दिलेल्या निकालाच्या संदर्भात कोर टीम मध्ये चर्चा झाली आणि या चर्चेनंतर अजून वेट अँड वॉचची भूमिका घेण्याचा निर्णय झाला आहे. आम्हाला फ्लोअर टेस्टची मागणी करण्याची आज तरी आमच्या चर्चेतून गरज वाटत नाही. यानंतर येणाऱ्या प्रत्येक घटनेनंतर आमच्या भूमिकेमध्ये चर्चा होईल, मंथन होईल, संवाद होईल आणि त्या संवादानंतर निर्णयाप्रत येऊ. आजची कोर टीम ही सुप्रीम कोर्टाच्या बैठकीनंतर आज ही या बैठकीमध्ये मंथन झालं. शिवसेनेचे गटनेते श्री एकनाथ शिंदेजी यांनी आतापर्यंत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. स्वागत तुम्ही करणार का? संविधान में पार्टी में जिस और बहुमत होता है मूल पार्टी के वो नेता होते हैं. यहाँ पे जब हम देखते हैं 2/3 2/3 मेजॉरिटी विधायक अगर एकनाथ शिंदे जी के पास है, हम उन्हें बागी कैसा कहेंगे? आज भी उनकी ओर से ये कहा जा रहा है कि शिवसेना के मूल जो विचार हिंदुत्व का है, हम आज भी इस हिंदुत्व के विचार के साथ है. वो कह रहे हैं कि जो भगवा हमने हाथ में लिया है वो भय रहित, गर्व रहित, वासना रहित, यह हमारी मूल कल्पना है. वो अगर वो वासना रहित कह रहे हैं, इसका मतलब भगवा उन्होंने अपने हाथ में पकड़ा है, वो खुर्ची की वासना नहीं करते, ये उसका अर्थ होता है. तो हमने उसे बागी या बंडखोर कहना ये मैं उचित नहीं समझता. मैं आपसे बार बार कह रहा हूँ कि संजय राउत जी जो कहते हैं उसे मैं इसलिए गंभीरता से नहीं लेता. और आपको भी मेरी सगा है, पाप करने से कोरोना होता है क्या? सही है क्या? अगर ऐसा है तो उद्धव जी को कोरोना हुआ, इसका अर्थ क्या पकड़ना? डॉक्टर से कंपाउंडर बड़े हैं. इधर हम अपने बजट में कहते हैं कि मेडिकल कॉलेज निकालेंगे,
और राउत साहब कहते हैं कि कंपाउंडर के कागज निकालना चाहिए, तो सही है क्या? तो हमने इस बात को गंभीरता से नहीं लेना चाहिए। शिवसेनेचा प्रस्ताव तुमच्याकडे आलेला आहे का? शिवसेनेचा प्रस्ताव तुमच्याकडे आलेला आहे का? शिवसेनेचा प्रस्ताव तुमच्याकडे आलेला आहे का? एकनाथ शिंदे सोबत तुमचं काही बोलणं झालेलं आहे का? एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचं मी पुन्हा आपल्याला सांगतो आहे, कोणत्याही गटाची आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या दैनंदिन घडामोडीनंतर भारतीय जनता पार्टी योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने चर्चा करेल. सध्या आमची वेट अँड वॉचची भूमिका आहे, जसे प्रस्ताव येतील तसा विचार करू, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सरकार स्थापनेबाबत आज कुठलीही चर्चा झालेली नाहीये असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.